मी माझे डोके आणि फेटा मुलाच्या वडिलांच्या पायावर ठेवून अत्यंत विनवणी करत होतो. त्यांच्या समोर भीक मागत होतो की मला थोडा वेळ द्या, फक्त एवढे लग्न होऊ द्या. मी 1 महिन्याच्या आत मान्य केलेली सर्व रक्कम देण्याचे वचन देतो. पण त्या मुलाच्या वडिलांना माझ्यावर दया आली नाही. त्यांनी माझ्या फेट्याला लाथ मारली आणि लग्न आता होणार नाही असे जाहीर केले. सर्व नातेवाईक उठले आणि निघून जाऊ लागले. मी रडत रडत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात अचानक एक प्रचंड वादळ आले. जोरदार वारे वाहू लागले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. मी मागे वळून पाहिले तर लग्नाच्या मंडपाच्या आवारात एक मोठे हेलिकॉप्टर उतरताना दिसले. एक प्रतिष्ठित माणूस त्यातून बाहेर पडला. तो माझ्याकडे आला आणि जमिनीवर पडलेला माझा फेटा उचलला आणि माझ्या डोक्यावर ठेवला आणि मुलाच्या वडिलांना विचारले, तुम्हाला किती पैसे हवे आहेत? हे ऐकताच त्याच्या अंगरक्षकाने त्याच्या समोर एक मोठी बॅग ठेवली आणि ती उघडली. त्यात लाखो रुपये ठेवले होते. हे पाहून सर्वांचे डोळे विस्फारले आणि ते उघडेच राहिले. मला प्रश्न पडला की ही व्यक्ती कोण आहे. मी त्याला विचारले की तुम्ही कोण आहात? तेव्हा त्याने कागद माझ्या हातावर ठेवला. मी तो उघडला आणि तो पाहताच माझ्या पायाखालून जमीन सरकली, कारण तो तर ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबताच मी आणि माझा मित्र संजीव गर्दीतून धक्काबुक्की करून आमचे सामान घेऊन खाली उतरलो. आम्ही दोघेही आमच्या मित्राच्या लग्नाहून परतलो होतो आणि खूप आनंदीही होतो. प्लॅटफॉर्म ओलांडत असताना अचानक मला एक आवाज ऐकू आला. तो आवाज वेदनांनी भरलेला वाटत होता. त्यात एक खोल विनवणीची भावना आणि सत्यता वाटत होती. मी मागे वळून पाहिले आणि सुमारे 16 किंवा 17 वर्षांचा एक मुलगा दिसला. तो मुलगा प्लॅटफॉर्मवरील गर्दीसमोर हातात पुस्तकांचा गड्डा धरून काहीतरी मागत होता. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा मला जाणवले की तो कदाचित त्याच्याकडे असलेली पुस्तके विकण्याचा प्रयत्न करत आहे. माहीत नाही का, पण माझे पाऊल स्वतःहून त्याच्याकडे वळू लागले. मला पाहायचे होते की नक्की तो कोणती पुस्तके विकत आहे. थोडे जवळ गेल्यानंतर मला समजले की तो 12वीची पुस्तके विकत आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटले की एखादा मुलगा इथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर 12वीची पुस्तके का विकत असावा, आणि तेही हातात असे धरून. त्या मुलाच्या डोळ्यातील किंचित ओलावा स्पष्टपणे दर्शवत होता. मला असे वाटले की यामागे काहीतरी खोलवरची सक्ती आहे आणि मी या सक्तीबद्दल विचारण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. मी लगेच त्या मुलाजवळ गेलो. त्याने अजून मला पाहिले नव्हते. तो सतत प्रयत्न करत होता. जवळून येणाऱ्या प्रत्येकाला त्याची पुस्तके घेण्याची विनंती करत होता. पण त्या गर्दीत असा एकही व्यक्ती नव्हता जो त्याची हाक ऐकून थांबत होता. सर्वजण स्वतःचे खांदे उंचावून आणि कान बंद करून निघून जात होते. मी हळूहळू त्यांच्याकडे गेलो आणि विचारले, तू ही पुस्तके का विकत आहेस? तो खिन्नपणे म्हणाला, साहेब, तुम्ही माझ्यासाठी ही पुस्तके खरेदी कराल का? ती खूप मोठी कृपा असेल. पण मी त्याला सांगितले की ही पुस्तके माझ्यासाठी काहीच कामाची नाहीत. माझ्या कुटुंबात 12वीत शिकणारा कोणीही नाही आणि मी स्वतः फक्त एक क्लार्क आहे. हे ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याने माझ्यासमोर हात जोडून म्हटले, ठीक आहे साहेब, तुम्ही माझ्याकडे येऊन हे विचारले हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. नाहीतर मी या गर्दीतील लोकांना अनेक वर्षापासून विनंती करत आहे, पण इथे कोणी माझ्याकडे पाहतही नाही. हे बोलत असताना त्याच्या आवाजात एक खोल थकवा जाणवत होता. मी त्याला विचारले, पण तू ही पुस्तके का विकत आहेस? तुला काही गरज आहे आणि तुला माहीत नाही का की ही पुस्तके इथे क्वचितच कोणी खरेदी करेल, कारण इथे 12वीच्या पुस्तकांची गरज असलेला कोणीही नाही. तू ती दुकानात देणे चांगले होईल. मग तो म्हणाला, साहेब, मी खूप प्रयत्न केला. शहरात खूप मोठी मोठी दुकाने आहेत, पण त्यापैकी कोणीही माझी पुस्तके घेण्यास तयार झाले नाहीत. जेव्हा मला काहीही समजले नाही तेव्हा मी इथे धावत आलो. मला वाटले की कदाचित कोणीतरी गरजू व्यक्ती माझी पुस्तके खरेदी करेल आणि मला काही पैसे मिळतील, कारण मला पैशांची खूप गरज होती. मी विचारले, पण तुला पैशाची काय गरज आहे? तो म्हणाला, मला पुढील शिक्षण घ्यायचं आहे आणि मला माझ्या पदवीसाठी फॉर्म भरायचा आहे, ज्याची शेवटची तारीख उद्या आहे.
पण माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत. म्हणूनच मी इथे ही पुस्तके विकायला आलो आहे, जेणेकरून मी फॉर्मचे पैसे देऊ शकेन. मी अजूनही त्याच्याशी बोलत होतो तेव्हा माझा मित्र मागून आला. त्याने मला विचारले की मी या माणसासोबत काय करत आहे. मी त्याला थोडक्यात संपूर्ण कहाणी सांगितली. तेव्हा तो मला समजावून सांगू लागला की आपल्याला आत्ताच निघायला हवे. मग मी त्याला सांगितले की 1 मिनिट थांब. मग मी त्या मुलाला विचारले की तुझ्या घरात असं कोणी नाही का जे तुझ्या शिक्षणासाठी तुला मदत करू शकेल. तो म्हणाला, माझी आई माझ्या लहानपणीच वारली. मग कसे तरी माझ्या वडिलांनी रिक्षा चालवून मला वाढवले, पण त्यांना क्षयरोग झाला आणि त्यांना योग्य उपचार मिळू शकले नाहीत, म्हणून काही महिन्यांपूर्वी त्यांचेही निधन झाले. आता मला कोणाचाही आधार नाही. मग मी माझा खर्च भागवण्यासाठी मी मुलांना शिकवायला सुरुवात केली, पण उत्पन्न तुटपुंजे होते. घरभाडे आणि इतर लहान खर्च भागवण्यासाठी पुरेसे होते आणि जे काही पैसे वाचवले होते ते पण काल संध्याकाळी मी बाजारात परतत असताना कोणीतरी माझे पाकीट मारले आणि जे काही पैसे होते ते पण चोरीला गेले. हे बोलत असताना त्याचा गळा भरून आला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मला पुढच्या महिन्यात माझ्या शिकवणीचे पैसे मिळतील, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल, कारण माझा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख उद्या आहे. जर मी उद्यापर्यंत फॉर्म भरला नाही तर माझे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न कायमचे अपूर्ण राहील. असे म्हणत त्याने माझ्या मित्राकडे आशेने पाहिले आणि म्हणाला, साहेब, ही पुस्तके तुमच्या तरी काही उपयोगाची आहेत का? जर असतील तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कृपया ती घ्या. माझा मित्र त्याच्याकडे अनिश्चितेने बघत म्हणाला, ही खोटी गोष्ट दुसऱ्याला सांग. मी तुझ्यासारख्या अनेकांना अशा दुःखद कथा सांगून इतरांना लुटताना पाहिले आहे. तुला मूर्ख बनवण्यासाठी दुसरा कोणी सापडला नाही का? त्याने लगेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, चल अनमोल, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अशी लोक दिवसाला खूप मिळतात. मग मी संजूला म्हणालो, मिळत असतील मित्रा, पण हा मुलगा खोटं बोलत नाहीये. संजीवने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुला यावर इतका विश्वास कसा असू शकतो? तू त्याला ओळखतही नाहीस. मग मी म्हणालो, हो, मी त्याला ओळखत नाही हे खरे आहे, पण त्याच्या डोळ्यात दिसणारे सत्य मला त्याच्याशी खोलवर जोडते. असे म्हणत मी माझ्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्याला विचारले, तुझ्या फॉर्मची फी किती आहे? मी त्याला त्याच्या फॉर्मच्या फी एवढे पैसे दिले आणि म्हणालो की आता तुझ्या वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही. तो मुलगा जेव्हा माझ्या हातातून पैसे घेत होता तेव्हा त्याचे हात थरथर कापत होते. मी पैसे मोजत असताना तो माझ्या पाया पडला आणि रडू लागला. मी लगेच त्याला उचलले, मिठी मारली आणि म्हणालो, नाही बाळा, मी तुला हे पैसे उपकार म्हणून देत नाहीये, ते माझा आशीर्वाद समज. तू मला माझ्या मुलासारखा आहेस आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा तू एक यशस्वी व्यक्ती होशील तेव्हा तुला जो कोणी गरजू दिसेल त्याला मदत कर. त्याने मला वचन दिले की तो त्याच्या मृत्यूपर्यंत हे कधीही विसरणार नाही. मग मी त्याला विचारले, पण आता तू पुढील अभ्यासाचा खर्च कसा भागवणार? तेव्हा तो म्हणाला की तो त्याच्या शिकवणी व्यतिरिक्त दुसरे काही काम शोधण्याचा प्रयत्न करेल. हे ऐकून मी थोडा काळजीत पडलो. मी त्याला म्हणालो, तू तुझा बँक खाते क्रमांक मला दे, म्हणजे मी दरमहा काही पैसे तुझ्या खात्यात ट्रान्सफर करत राहील, म्हणजे तुला कोणतेही अतिरिक्त काम करावे लागणार नाही. हे ऐकून तो मुलगा, ज्याचे नाव शिवाय होते, तो नकार देऊ लागला. तो म्हणाला, हे पैसे देऊन तुम्ही आधीच माझ्यावर खूप मोठं उपकार केला आहे. माझ्यासाठी तेवढे पुरेसे आहे. आता मला माझे भविष्य स्वतः ठरवायचं आहे. पण हो, कृपया मला तुमचा पत्ता द्या. जेव्हा मी यशस्वी होईन तेव्हा मी नक्कीच तुम्हाला भेटायला येईन. तुमचे पैसे परत करण्यासाठी नाही, तर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी. मी त्यांना म्हणालो, ठीक आहे, मी तुला माझा पत्ता देईन, पण अट अशी आहे की तू मला तुझा अकाउंट नंबर दे आणि मी दरमहा तुला पाठवलेले पैसे तुझ्या अभ्यासासाठी वापर. मग मी त्याला माझा पत्ता दिला आणि त्याचा अकाउंट नंबर घेऊन ठेवला. तो बिचारा शांतपणे निघून गेला. संजीवने लगेच मला अडवले आणि म्हणाला, तू वेडा झाला आहेस का? तू फक्त फॉर्मसाठी पैसे दिले नाहीत, तर त्याच्या पुढील शिक्षणाचे कंत्राटही घेतलं आहे. तुझ्याकडे पैशाचे झाड आहे का? तू फक्त एक साधा क्लार्क आहेस. तुझ्या घरी तुझ्या 2 मुली आहेत.
तुला त्यांनाही शिकवायचं आहे आणि उद्या त्यांची लग्नही करायची आहे. तुझ्या खांद्यावर किती जबाबदारी आहे हे तुला माहीत आहे का? आणि किती खर्च पण आहे. एवढे सगळे असतानाही तू त्या मुलाला मदत करण्याचे वचन दिलेस. त्याचे अश्रू पाहूनच तू त्याच्यावर इतका विश्वास ठेवलास. मी तुला खात्री देतो की हा मुलगा नंबर 1 लबाड आहे आणि तो एक फसवा होता, ज्याने तुला दिवसा ढवळ्या मूर्ख बनवून फसवले आहे. मग मी संजूला म्हणालो, नाही मित्रा, तसं नाहीये. तो मुलगा खरं बोलत होता. तुला माहिती नाही का, मला त्या मुलात स्वतःचे प्रतिबिंब दिसले. एक क्षण असा होता, माझ्या बाबतीतही असेच घडले होते. माझे हे लहानपणापासून एक स्वप्न होते आणि ते मला बनायचे होते. पण त्यावेळी कोणीही मला पाठिंबा दिला नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप आज मी फक्त एक क्लार्क बनलो. माझे स्वप्न तर खरे झाले नाही, पण किमान या मुलाचे तरी झाले पाहिजे. मला कोणाचाही आधार मिळालेला नाही, पण निदान आज मी तरी कोणाला आधार देऊ शकतो. मग संजीव म्हणाला, पण तू हे सर्व का करत आहेस? मी म्हणालो, फक्त माणुसकीच्या नात्याने, माझ्या आनंदासाठी, याशिवाय दुसरे काही नाही. मग संजीव म्हणाला, मी पैस लावतो की एक दिवस तू घेतलेल्या या निर्णयाचा तुला पश्चाताप होईल. मी म्हणालो, ठीक आहे, मग पैस लागली तर पाहूया कोण चुकीचं आहे आणि कोण खरे. घरी परतल्यावर माझ्या पत्नीचे नेहमीप्रमाणे तेच रडगाणे सुरू झाले. घरातील खर्च किती आहे, मुलींची फी भरायची आहे, पुढच्या महिन्यात सण आहे, त्यासाठी मला काय खरेदी करायची आहे. माझ्यासमोर गोष्टींची एक मोठी यादी उलगडत राहिली आणि मी मंद हसलो. मला कल्पनाही नव्हती की भविष्यात मीच या सर्व गोष्टींची काळजी कशी घेईन. पण ते एवढ्या कमी पगारात. पण एक विश्वास होता देवावर की तो कसा ना कसा तरी सर्व काही ठीक करेल. हळूहळू वेळ निघून गेली आणि माझ्या मुलीही मोठ्या झाल्या. त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे यासाठी मी कोणतीही कसर सोडली नाही. मला त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहताना पाहिजे होते आणि देवाकडे प्रार्थना करत होतो की त्यांना सर्वोत्तम जोडीदार मिळावा. पण यामध्ये अचानक माझ्या मोठ्या मुलीला कोडची लागण झाली. सुरुवातीला वाटले की ही सामान्य बाब आहे. तिच्या हाताच्या कोपऱ्यापासून सुरू होऊन आता हातावर सुद्धा डाग पडू लागले आहेत. आम्ही परिसरातील सर्व उत्तम डॉक्टरांकडून उपचार घेतले. आम्हाला आशा होती की काही महिन्यांच्या उपचारानंतर ती पूर्णपणे बरी होईल. पण आश्चर्य हे होते की शहरात असा एकही डॉक्टर शिल्लक राहिला नव्हता ज्याच्याकडे आम्ही आमच्या मुलीला घेऊन गेलो नाही. पण कोणाकडूनही पूर्ण आराम मिळाले नाही. बहुतेक वेळा माझी मुलगी औषध घेत राहिल्यास तिला बरे वाटायचे, पण ती औषध घेणे थांबताच तिची समस्या पुन्हा गंभीर स्वरूपात दिसून यायची. ती एका राक्षसी रूपात दिसायची आणि यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हायची. फक्त एकच दिलासा होता की ते डाग अजून तरी तिच्या चेहऱ्यावर आले नव्हते. अन्यथा तिला लोकांच्या विविध प्रकारच्या कमेंट्स आणि विचित्र नजरा लागल्या असत्या आणि त्यामुळे ती नैराश्यात गेली असती. जेव्हा आमच्या शहरातील कोणत्याही डॉक्टरांकडून आराम मिळत नव्हता तेव्हा मी माझ्या ओळखीच्या लोकांना इतर अनेक उत्कृष्ट त्वचारोग तज्ज्ञांबद्दल माहिती विचारली आणि उपचारांसाठी तिला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. यासाठी खूप पैसे खर्च होत होते, ज्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. माझ्या कुटुंबासोबत हे काय चालले आहे हे मला समजत नव्हते. काही वर्ष गेली, पण माझी मुलगी या समस्येपासून मुक्त होऊ शकली नाही. दरम्यान माझ्या दूरच्या नातेवाईकांनाही माझ्या मुलीच्या त्वचारोगाबद्दल कळले आणि जेव्हा जेव्हा ते भेटायचे तेव्हा ते नेहमी म्हणायचे की माझ्या मुलीला कधीही चांगला जोडीदार सापडणार नाही, कारण तिच्यावरचे पांढरे डाग पाहून कोणताही मुलगा तिच्याशी लग्न करणार नाही. या सगळ्यामुळे मी माझी पत्नी अधिकाधिक त्रासात जात होतो. आम्हाला काहीच कळत नव्हते की असे काय करावे ज्यामुळे आम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल. गेल्या 5 वर्षापासून कुठे ना कुठे तिच्यावर उपचार सुरू होते, पण काहीही काम झाले नाही. शिवाय लोकांच्या बोलण्याने आम्हाला भीती वाटू लागली होती. दरम्यान एका चांगल्या बातमीने आम्हाला थोडा दिलासा मिळाला. माझ्या मुलीची सरकारी शिक्षक पदासाठी निवड झाली होती. आता मला आशा होती की नक्कीच एखादं कुटुंब असेल जे तिची नोकरी पाहून, तिची पोस्ट पाहून तिला असलेल्या आजाराकडे दुर्लक्ष करेल. कारण आपण या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही की आपला समाज विवाह संबंधांना
प्रतिष्ठा, पैसा आणि दर्जा यावरून मोजतो. विशेषतः जर तुम्ही मुलीचे वडील असाल तर तुमच्या मुलीचे सौंदर्य, तिचे शिक्षण आणि घरातील कामे करण्याची तिची क्षमता महत्त्वाची आहे. आणि जर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या जोडीदाराचा विचार करत असाल तर कदाचित तुमच्या मुलीची स्थिती आणि हुंड्याची रक्कम हे सर्व घटक भूमिका बजावतात. मी निवृत्त झालो होतो. माझी मुलगी लग्नाच्या वयाची झाली होती आणि त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासाठी जोडीदार शोधू लागलो. 3 वर्षे मी माझ्या समवयस्कांमध्येच तिच्यासाठी जोडीदार शोधत राहिलो. माझ्या मुलीला त्वचारोग आहे हे कळताच ते प्रस्ताव स्पष्टपणे नाकारत होते. यामुळे आमच्या कुटुंबातील वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. माझी मुलगी खूप अस्वस्थ झाली. तिला असे वाटू लागले की कदाचित या आयुष्यात तिला कधीही असा जीवनसाथी मिळणार नाही जो तिच्याशी लग्न करेल. दरम्यान माझी वहिनी माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला समजावून सांगितले, हे बघा भाऊ, जर तुम्हाला तुमच्या मुलीचे लग्न करायचे असेल तर एकच मार्ग आहे. तुम्ही तिच्या त्वचेच्या आजाराची वस्तुस्थिती त्या मुलाच्या कुटुंबापासून लपवून ठेवावी. हे ऐकून मी आणि माझी पत्नी आणखीनच अस्वस्थ झालो. मी म्हणालो, पण आपण अशा प्रकारच्या फसवणुकीतून जाऊ शकत नाही. ती पुढे म्हणाली, माझ्याकडे एक खूप चांगल्या माणसासाठी प्रस्ताव आहे. तो एका चांगल्या कुटुंबातील आहे आणि तो खरोखरच एक रत्न आहे. तो एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतो. आपली सुनैना त्याच्याबरोबर खूप खुश राहील. पण हे नातं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही त्या लोकांना तिच्या त्वचारोगाबद्दल सांगू नये. मग मी म्हणालो, पण नंतर जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा ते माझ्या मुलीबद्दल खूप वाईट बोलतील. अशा प्रकारे नातं सुरू होण्याआधीच संपेल. ती म्हणाली, अरे असं काहीही होणार नाही. एकदा तुम्ही लग्न केलं की कोण काही करू शकत नाही. आणि मग त्यावर एक मार्गही आहे. तुम्ही फक्त त्यांच्या प्रत्येक मागणी पूर्ण करा. त्यांची तोंडे आपोआप बंद होतील आणि जर गरज पडली तर खोटे बोला आणि म्हणा की हे डाग आधी नव्हते, ते अलीकडचे दिसले असतील. खरे सांगायचे तर मला हे अजिबात करायचे नव्हते, पण गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मुलीसाठी इतके नकार ऐकायला मिळाले होते की मी आतून तुटू लागलो होतो. माझी धाकटी मुलगी लग्नाच्या वयात पोहोचली होती. उद्या मला तिच्यासाठी जोडीदार शोधावा लागेल. पण जोपर्यंत माझ्या मोठ्या मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मी माझ्या धाकटी मुलीच्या लग्नाची व्यवस्था कशी करू शकेन. जेव्हा सुनैनाला हे कळले तेव्हा ती मला म्हणाली, बाबा, मी तुम्हाला नेहमीच एक आदर्शवादी वडील म्हणून पाहिले आहे, पण तुम्ही असे खोटे बोलून नातेसंबंधात अडकाल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. मी म्हणालो, बाळा, तूच मला सांग, तुझ्याकडे या समस्येवर उपाय आहे का? खोटे न बोलता तुझे लग्न होईल असा एखादा मार्ग आहे का? आत्तापर्यंत आपण हाच विचार करत होतो की कदाचित तुझ्या नोकरीमुळे ही कमतरता लपवली जाईल. पण तू स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहेस की सरकारी नोकरी असूनही आपल्याशी संबंध प्रस्थापित करण्यास तयार असलेलं एक कुटुंबही सापडले नाही. हे ऐकून सुनैना गप्प बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणालो, काळजी करू नकोस बाळा, मी सगळं सांभाळेन. यानंतर काही पाहुणे सुनैनाला भेटायला आले आणि पहिल्याच नजरेत तिला पसंत केले. घेण्या देण्याचं बोलणे पूर्ण झाल्यावर त्यांनी 20 लाख रुपये रोख आणि उर्वरित गाडी आणि बरेच काही सामानाची एक लांबलचक यादी दिली, ज्यात एक गाडी आणि मोठमोठ्या सामानाचा समावेश होता. मी सर्व देऊ शकत नव्हतो, पण मी काय करू शकत होतो, कारण आतापर्यंत जेवढे लोक आले होते त्यात मला एकही असं कुटुंब सापडले नाही ज्यांनी हुंडा आणि बाकीच्या वस्तू मागितल्या नाहीत. सुरुवातीला सगळे म्हणायचे, अहो भाऊसाहेब, तुम्ही तुमची एवढी चांगली मुलगी आम्हाला देत आहात, याहून अधिक आम्हाला आणखी काय हवे आहे. पण नंतर एक एक करून ते इतक्या मागण्या घेऊन यायचे की आम्हाला अजून काय हवे आहे हा शब्दच कमी पडायचा. आम्हाला हे स्पष्ट होते की हे लोक हुंड्यासाठी लोभी होते, पण तरीही मी माझ्या मुलीचे लग्न त्या कुटुंबात लावण्यास तयार झालो. कारण प्रत्येकजण हुंड्यासाठी लोभी होतो, पण किमान हे लोक सुशिक्षित होते आणि मुलगाही चांगला होता. मी पोस्टमध्ये काम करत होतो आणि मला माझ्या मुलीनेही
माझ्यासारखे जगावे असे वाटत नव्हते. तिच्या लहान सहान गरजाही समाधानाने पूर्ण व्हाव्यात म्हणून जड अंतकरणाने मी माझ्या गावात असलेली माझी एकमेव जमीनही विकली. माझ्या पत्नीला हे पाहून खूप वाईट वाटले. ती म्हणाली, गावात आपल्या याशिवाय दुसरे काही नाही ते, पण आम्ही काय करू शकतो? आमच्या मुलीला स्थिरावण्यासाठी आम्हाला हा त्याग करावा लागला. उत्तम साखरपुडा पार पडल्यानंतर लग्नाची वेळ होती. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घरी हळदी, मेहंदी आणि संगीत यासारखे सर्व विधी आधुनिक काळाशी सुसंगत एक एक करून पार पाडले जात होते. सगळं काही नियोजनानुसार चाललं होतं. त्यांना प्रत्येक कार्यक्रम पूर्ण करायचा होता आणि आम्हीही त्यात कोणतीही कसर सोडली नाही. मुलीचे वडील नेहमीच आपल्या मुलीचे लग्न कोणत्याही त्रुटींपासून मुक्त व्हावे आणि मुलाचे कुटुंब नाराज होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. अखेर ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आला. ती एक धावपळीची सकाळ होती. मी आणि माझी पत्नी आमच्या जबाबदाऱ्यांमुळे थकलो होतो, पण आमची पावले थांबत नव्हती. आमचे घसेही आता थांबू लागले होते. मी हळूहळू माझा श्वास गमावत होतो आणि माझा आवाज अधिक कर्कश होत चालला होता. पण मला श्वास घेण्यासही वेळ मिळाला नाही. नवऱ्याच्या कुटुंबाने विनंती केलेली लग्नाचे हॉल आम्ही बुक केले होते, परंतु त्यांना सर्व काही भव्य हवे होते. लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत देखील थोडे आधुनिक होते. लग्नाच्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी त्यांनी सुचवलेल्या सर्व गोष्टींची आम्ही विशेष काळजी घेतली. लग्नाची मिरवणूक आली होती आणि हार घालण्याची वेळ अगदी जवळ आली होती. जेव्हा वधूवर स्टेजवर आले तेव्हा माझ्या मुलीला वधूच्या रूपात पाहून माझे मन आनंदाने भरून गेले. या धावपळीत माझ्या मनात सतत हा विचार येत राहिला की वडिलांचे नशीब कसे असते. आज हे सर्व चमक आणि ग्लॅमर, सर्व व्यवस्था, हे सर्व माझ्या स्वतःच्या पैशाने केले गेले होते. तरीही माझी अवस्था अशी होती की जसे माझ्यावर किती मोठे कर्ज आहे आणि मी दुसऱ्या कोणाच्या तरी कार्यक्रमात आलो आहे. सगळं स्वतःहून केलं असलं तरी माझं डोकं खाली पडलं होतं आणि हात जोडून उभा राहिलो होतो. आणि मुलाकडचे, ज्याने सर्व काही आमच्याकडूनच घेऊन अभिमानाने स्वतःची मान उंचावून त्यांना हवं तसे सर्व काही करून घेत होते, ते मान उंचावून करून अकडमध्ये उभा होते आणि क्षुल्लक वाटणाऱ्या तपशिलांमधील त्रुटी असंख्य वेळा अभिमानाने दाखवत असे. पण आमच्यापैकी कोणीही त्यांना काहीही बोलण्याची हिंमत केली नाही. त्यांच्या प्रत्येक टोमण्याला आम्ही हसून टाळायचो. खरंच मुलीचा बाप होणं म्हणजे एवढं दुर्दैव आहे का? कदाचित मी हे दुर्दैव बदलू शकलो असतो, पण हे आपल्या समाजात प्रचलित वास्तव आहे आणि ते बदलणे अशक्य आहे. त्याला बदलायला किती वर्ष लागतील कोणच ठाऊक. मी हे सगळं विचार करत असतानाच लग्नाच्या विधींची तयारी सुरू झाली. पुजाऱ्याने लग्नाच्या विधींसाठी वधूवरांना बोलावले, पण अचानक मुलाचे वडील मंडपात आले आणि मोठ्या आवाजात सुरू असलेल्या सर्व विधी थांबवण्यास सांगू लागले. हे ऐकून आम्ही सर्वजण स्तब्ध झालो. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे मला वाटले. मी घाबरलो आणि लगेच त्यांच्याकडे गेलो. जवळजवळ हात जोडून म्हणालो, व्याईजी, असं काय झालं आहे ज्यामुळे तुम्ही या विधी थांबवायला सांगत आहात? ते तिथेच ओरडले, तुमच्या मुलीला त्वचा रोग आहे आणि तुम्ही ते आमच्यापासून लपवून ठेवले आहे. तुम्ही आम्हाला खूप वाईट रीतीने फसवले आहे आणि म्हणूनच हे लग्न होऊ शकत नाही. हे ऐकून माझे हातपाय जोरात थरथर कापू लागले. मी माझ्या मुलीकडे, सुनयनाकडे पाहिले. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आम्ही दोघेही, वडील आणि मुलगी, आमच्या डोळ्यांनी एकमेकांना समजून घेत होतो. मला समजले की माझी मुलगी मला कोसत आहे आणि हे म्हणत असेल की बाबा, मी म्हणाले होते ना की खोटे बोलून लग्न करू नका. आता बघा त्याचे परिणाम काय झाले. माझा आवाज अडकळू लागला. मला काय बोलावं ते कळत नव्हतं. मी काही बोलायच्या आधीच ते पुन्हा म्हणाले, बरे झाले तुमच्या नातेवाईकांतील कोणीतरी आम्हाला याबद्दल सांगितले, नाहीतर तुम्ही तर आम्हाला अंधारात ठेवून आमचा विश्वासघात केला होता. म्हणून आता हे लग्न कधीच होणार नाही. अरे, तुम्हाला माहिती आहे का माझा मुलगा कोण आहे? तो एक बँक मॅनेजर आहे आणि आम्ही त्याचे लग्न हातावर पांढरे डाग असलेल्या मुलीशी का लावावे
मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. व्याईजी, मी माझ्या मुलीवर खूप उपचार केले आहेत, पण तिला फारसा आराम मिळालेला नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी आणखी चांगले उपचार तिच्यावर करेन. दुसऱ्या शहरातील चांगल्या रुग्णालयात तिचे उपचार करायला घेऊन जाईन. पण कृपया हे लग्न तोडू नका. व्याईजींनी स्पष्टपणे नकार दिला आणि रागाने खुर्चीवर बसले. त्यांचे साथीदारही त्यांच्या भोवती वर्तुळ बनवून बसले. त्यांचे चेहरे उदास होते, पण मला काहीच समजले नाही. म्हणून मी त्यांचा फेटा काढला आणि त्यांच्या पायाजवळ जाऊन त्यांच्या पायाशी ठेवला. माझे डोकेही टेकवले आणि म्हणालो, व्याहीजी, जर हे लग्न आज झाले नाही तर माझ्या मुलीचे, आमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, आमची इज्जत लिलाव होईल. मी तुम्हाला विनंती करतो, कृपया आमच्याशी असे करू नका. हे ऐकून कदाचित त्यांना माझी दया आली. ते म्हणाले, मी आधी माझ्या काही नातेवाईकांशी याबद्दल बोलेन आणि नंतर मी माझा शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो. यानंतर ते उठले आणि त्याच्या काही नातेवाईकांसह दुसऱ्या बाजूला गेले. सुमारे अर्ध्या तासाने ते परतले, पण तो अर्धा तास मला शतकांसारखा वाटला होता. प्रत्येक क्षण मला एका शतकासारखा वाटत होता. माझे हृदय इतके वेगाने धडधडत होते की मला हृदयविकाराचा झटका येईल असे वाटत होते. त्यांचा निर्णय काय असेल याचा मी विचार करत होतो. त्याचबरोबर मी माझ्या इतर नातेवाईकांकडेही पाहत होतो, जे मदत करणारे कमी आणि तमाशा पाहणारे मूक प्रेक्षक जास्त वाटत होते. खरे सांगायचे तर आपल्या नातेवाईकांमध्ये असे बरेच नातेवाईक असतात, जे तुमची परिस्थिती सुधारण्यापेक्षा ती आणखी कशी बिघडेल याचाच प्रयत्न करत असतात. ते तुमच्या कुटुंबासोबत यासाठी जवळीक ठेवतात, जेणेकरून तुमचे गुपित जाणून घेऊ शकतील आणि नंतर वेळ आली की तुम्हाला अडचणीत टाकून स्वतःचा आनंद घेऊ शकतील. कारण ते लोक स्वतःच्या सुखाकडे एवढे लक्ष देत नाहीत, जेवढे इतरांच्या दुःखाकडे लक्ष देत असतात. आणि ही म्हण आज माझ्यावर व्यवस्थित फिट बसत होती. नाहीतर जर माझ्या नातेवाईकांपैकी कोणाला हे गुपित मुलाच्या कुटुंबाला सांगायचे होते तर ते लग्नाआधीच सांगितले असते. पण नाही, तो माझी आणि माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा कलंकित करण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत होता. पण त्यात त्यांची चूक नाही, चूक माझीच आहे. जर मी सत्य लपवून लग्न ठरवलं असतं तर हा दिवस अठळ होता आणि माझ्या मुलीने मला याबद्दल अनेकदा इशाराही दिला होता. पण त्या क्षणी मी फक्त माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचार करत होतो, बाकी काही नाही. व्याहीजी येऊन सरळ त्यांच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले, अनमोलजी, हे बघा, कारण तुम्ही मला खूप विनंती करत आहात आणि मी एक मोठ्या मनाचा माणूस आहे, तुमच्यासारखा बिलकुल नाही. म्हणूनच मी हे लग्न होऊ देणार नाही. हे ऐकून मला असं वाटत होतं की मी पुन्हा जिवंत होत आहे. पण म्हणताच माझा श्वास घशातच अडकला. ते पुढे म्हणाले, तुमच्या मुलीमध्ये एक दोष आहे आणि जेव्हा एखादा दोष असतो तेव्हा त्याची किंमत ही मोजावी लागते आणि म्हणूनच तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागेल. हे ऐकून मला धक्काच बसला. ते पुढे म्हणाले, आणि ती किंमत 20 लाख रुपये आहे. आता तुम्हाला आणखी 20 लाख रुपये द्यावे लागतील तरच हे लग्न होऊ शकेल, नाहीतर ते होणार नाही. 20 लाख रुपये? हे ऐकून मला चक्कर आली. मी अडखळ डोक्याला हात लावून जमिनीवर बसलो. मी रडलो आणि त्यांना विचारले की मी 20 लाख रुपये कुठून आणणार आहे. तेव्हा ते म्हणाले, ही आमची अडचण नाही, ही तुमची अडचण आहे. हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही काय करायचे आम्ही आधीच आमचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आता 20 लाख रुपये दिले तरच हे लग्न होईल, नाहीतर हे लग्न कधीच होणार नाही. मला काहीच समजले नाही. मी उठलो आणि लग्नाच्या हॉलमधील एका खोलीत गेलो. तिथे माझी बायको चिंतेत बसली होती. ती धावत माझ्याकडे आली आणि विचारत म्हणाली की आपण अचानक 20 लाख रुपये कसे जमवणार आहोत. ती खूप रडत होती. मीही चिंतेत होतो. मग अचानक माझ्या मनात काहीतरी आलं. मी शहरात खरेदी केलेल्या एका छोट्या फ्लॅटचा विचार मनात आला. त्याची किंमत ही जवळजवळ 20 लाख रुपये होती. पण मी तो माझ्या धाकट्या मुलीसाठी ठेवला होता, जेणेकरून त्याच्या मदतीने तिचे लग्नही व्यवस्थित करता येईल. जेव्हा माझ्या या विचारांबद्दल माझ्या बायकोला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, हे बघा, तुम्हाला राग येईल, पण तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीचे आयुष्य चांगले करण्यासाठी धाकट्या मुलीचे नुकसान करत आहात. जर तुम्ही त्यांनाही हा फ्लॅट दिला
तर आपल्याकडे आपल्या रेणूसाठी काय उरणार? मग मी म्हणालो, आधी सुनयनाचे लग्न तर होऊ दे. जर सुनयनाचे लग्न केले नाही तर रेणूचे लग्न कसे होईल? जर लग्नाची मिरवणूक परत गेली तर आपण सर्वजण बदनाम होऊ आणि कोणीही आपल्या मुलीशी लग्न करू शकणार नाही. यानंतर मी ताबडतोब बाहेर गेलो आणि माझ्या व्याहीजींना सांगितले की माझ्याकडे रोख रक्कम तर नाही, परंतु मी माझा 20 लाख रुपयांचा फ्लॅट तुमच्या नावावर करण्यास तयार आहे. परंतु सध्या लगेच ही कारवाई करता येणार नाही. उद्या मी तहसीलमध्ये जाऊन फ्लॅट तुमच्या नावावर करेन. तेव्हा व्याहीजी म्हणाले, पण आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? तुम्ही आधीच आम्हाला एकदा फसवले आहे आणि म्हणूनच आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवण्याची दुसरी चूक करू शकत नाही. काय माहीत, लग्नानंतर तुम्ही आमच्या विरोधात जाऊ शकता. मग मी हात जोडून त्यांना म्हणालो, हे पहा व्याहीजी, सध्या मी तुम्हाला फक्त माझा शब्द देऊ शकतो. मग त्याने त्याच्या एका माणसाला इशारा केला, ज्याच्या हातात एक स्टॅम्प केलेला कागद होता, ज्यावर लिहिले होते, मी माझा फ्लॅट स्वमर्जीने माझ्या व्याहींना हस्तांतरित करत आहे. हे पाहून मी थक्क झालो. याचा अर्थ असा की त्यांना हे आधीच माहीत होते आणि लग्नाच्या अगदी आधी त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि माझ्याकडे आणखी 20 लाख रुपये मागितले. आता हे स्पष्ट झाले होते की हे एक षडयंत्र आहे आणि हे लोक सर्व मर्यादा ओलांडत आहेत. जेव्हा व्याहीने तो कागद माझ्या हातात दिला तेव्हा मी विचार न करता तो हातात घेतला आणि सही करणारच होतो. तेवढ्यात माझ्या मुलीने मला थांबवले आणि ती म्हणाली, बाबा, तुम्हाला हे सर्व समजत नाही का? पण मला कळते आहे, मी हे लग्न करू शकत नाही. मग मी माझ्या इतर नातेवाईकांकडे पाहिले जे आमच्याकडे पाहत होते. गर्दीत माझ्या खांद्यावर हात ठेवून मला योग्य मार्ग दाखवू शकेल किंवा किमान आधार देऊ शकेल. पण असा एकही माणूस तिथे दिसत नव्हता जो म्हणेल की या कठीण काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि कदाचित म्हणूनच मी विचार करण्याची आणि तर्क करण्याची माझी क्षमता गमावली होती. मी माझ्या मुलीवर ओरडलो आणि तिला मंडपात परत जाण्यास सांगितले. ती बिचारी मुलगी रडत परत गेली आणि मी थरथरत्या हातांनी माझ्या नशिबावर शिक्कामोर्तब करणाऱ्या कागदावर सही करायला सुरुवात केली. पण मी सही करण्यापूर्वीच अचानक एक भयंकर वादळ आले. सर्वत्र जोरदार वारे वाहू लागले. धूळ खूप वेगाने उडत होती. आम्हाला डोळे उघडता आले नाहीत आणि आकाशातून एक भयानक गर्जना येत होती. जसा आवाज आमच्या कानाजवळ येत गेला तसतसे मी माझे डोके वर करून आकाशाकडे पाहिले. मला आश्चर्य वाटले. एक हेलिकॉप्टर लग्नाच्या हॉलच्या आवारात उतरत होते. काय चाललंय ते मला समजत नव्हतं. हेलिकॉप्टर उतरताच महागडा सूट घातलेला एक माणूस त्यातून बाहेर पडला. त्याच्या मनगटावर चांदीचे घड्याळ चमकत होते. दुरूनच त्यांचे व्यक्तिमत्व चमकत होते. त्यांचे व्यक्तिमत्व एखाद्या चित्रपटातील नायकापेक्षा कमी नव्हते. यासोबतच लग्न मंडपाच्या मुख्य गेटमधून अनेक वाहनेही आत येत होती, ज्यातून काळे कपडे घातलेले काही लोक बाहेर पडले, ज्यांचे चेहरे तेजस्वीपणे चमकत होते. मला वाटलं ते सुरक्षा रक्षक असतील. हा माणूस कोण आहे किंवा तो इथे काय करत आहे हे मला काहीच कळलं नाही. तो थेट माझ्याकडे आला आणि अचानक माझ्या हातातून पेन आणि कागद हिसकावून घेतला आणि त्याला पाडून फेकून दिले. त्याने जे केले ते पाहून मी थक्क झालो. मी काही बोलण्यापूर्वीच माझी व्याही त्याला ओरडले, तू वेडा झालायस, तू हे काय केलेस? पण त्या माणसाने माझ्या व्याहींजींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तिथे उभा असलेला प्रत्येक नातेवाईक आश्चर्याने डोळे विस्फारून पाहत होता. काय चाललंय ते कोणालाच समजत नव्हतं. मग त्या माणसाने माझा फेटा उचलला. तो अजूनही व्याहीजीच्या पायाजवळ पडला होता. तो धुळीने माखलेला होता. त्या व्यक्तीने त्याला हलवून साफ केला आणि माझ्या डोक्यावर परत ठेवला. मी त्या माणसाला ओळखतही नव्हतो, पण जेव्हा त्याने तो फेटा माझ्या डोक्यावर ठेवला तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी मला सांगत आहे की काळजी करू नका, या कठीण काळात मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणूनच अचानक माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून त्या व्यक्तीने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि मला धीर दिला. मीही अचानक त्याला मिठी मारली. कदाचित मलाही अशा परिस्थितीत जवळीक हवी होती. म्हणूनच मी त्या अनोळखी व्यक्तीला असे घट्ट धरले, जणू तो माझा कोणीतरी जवळचा आहे. मी त्याला विचारायला हवे होते की त्याने ते फाडून का फेकून दिले,
पण मी पूर्णपणे गप्प राहिलो आणि फक्त थरथर कापत होतो. तो अचानक माझ्या व्याहेजींकडे आवळला आणि विचारले, हे लग्न मान्य करण्यासाठी तुला किती पैसे लागतील? माझ्या व्याहींनी निर्लज्जपणा आणि अहंकाराने उत्तर दिले, 20 लाख रुपये. या मुलीच्या दोषांची किंमत तब्बल 20 लाख रुपये आहे. जर तुम्हाला ते समजले तर तुम्ही ते 20 लाख रुपये द्याल का? हे ऐकून तो मुलगा म्हणाला, हो, मी ते 20 लाख रुपये देईन. त्याने लगेच त्याच्या एका रक्षकाला इशारा केला. तो सुरक्षा रक्षक आमच्याकडे एक मोठी बॅग घेऊन आला. त्याने बॅग उघडताच सगळे थक्क झाले, कारण त्यात फक्त 20 लाख रुपये नव्हते, तर कदाचित कोट्यावधी रुपये होते. संपूर्ण बॅग नोटांनी भरलेली होती. हे पाहून सर्वत्र कुजबूज सुरू झाली. सर्वांनाच आश्चर्य वाटत होते की हा माणूस कोण आहे. त्या नोट्स पाहून व्याहीजीचे डोळे आनंदाने चमकले. ते लगेचच आनंदी झाले आणि त्यांचे वर्तन एकदम बदलले आणि त्यांनी लगेच मला मिठी मारली आणि म्हणाले, अभिनंदन व्याहीजी, आता आपण खरोखर व्याही झालो आहोत. ते लगेच उभा राहिले आणि म्हणाले, पंडितजी, लग्नाच्या विधी सुरू होऊ द्या. मला आश्चर्य वाटले, कदाचित ही एक गिरगिट देखील इतक्या लवकर त्यांचे रंग बदलणार नाही, पण रंग बदलण्याची प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये खोलवर रुजलेली असते, हे व्याह्यांनी सिद्ध केले आहे. पुजाऱ्याने नुकतेच मंत्र म्हणण्यास सुरुवात केली होती. मग त्याच वेळी मोठ्या तीक्ष्ण आवाजात तो मुलगा ओरडला, हे लग्न अजिबात होणार नाही. मी स्तब्ध झालो. मी एक शब्दही बोलू शकलो नाही. आज माझ्या मुलीच्या लग्नात काय चालले आहे ते मला समजत नव्हते. तो मुलगा सर्वांसमोर ओरडला, मी माझ्या बहिणीचे लग्न अशा लोभी लोकांशी कधीच करू देणार नाही, जे हुंड्यासाठी लोकांच्या भावनेशी खेळतात. तुमच्यासारखा हुंडा मागणाऱ्यांची आपला समाज भ्रष्ट केला आहे, ज्यामुळे आपल्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत. मुली असूनही ते नेहमीच स्वतःला कनिष्ठ समजतात आणि ज्यांना मुली आहेत ते स्वतःला कमकुवत आणि मुलींना ओझे समजतात. जर तुमचा मुलगा उच्च पदावर असेल तर तुम्ही त्याच्या जन्मापासून त्याच्या लग्नापर्यंत त्याच्यासाठी आहात, पण इथे ही जात आहे. तुम्ही मुलीच्या कुटुंबाकडून तिच्या कपड्यांपासून ते तिच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चापर्यंत प्रत्येक रुपया गोळा करता, पण मुलीचे कुटुंब ज्याने त्याच्या मुलीला यासाठी सक्षम बनवले आहे आणि जर ती चांगल्या पदावर काम करत असेल आणि हा समाज तुमच्यासारख्या लोकांना प्रोत्साहन देतो आणि म्हणूनच तुमच्यासारख्या हुंडा मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण मी माझ्या बहिणीसोबत असे कधीही होऊ देणार नाही. म्हणूनच आत्ताच तुमच्या लग्नाच्या मिरवणुकीसह हे ठिकाण सोडा, कारण इथे कोणीही तुम्हाला हुंडा देणार नाही. त्या माणसाच्या बोलण्याने काही नातेवाईकांना हसू आले. अपमान सहन न झाल्याने ते माझ्यावर हल्ला करू लागले, पण मी अवाक होतो. मला काहीच समजत नव्हते. तो मुलगा लगेच माझा बचाव करण्यासाठी पुढे आला आणि म्हणाला, जर तू आणखी एक शब्दही बोललास तर मी पोलिसांना फोन करून 2 मिनिटेही वाया घालवणार नाही. आणि हुंडा मागणे किती गंभीर गुन्हा आहे हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्यानंतर तुमच्या आणि तुमच्या मुलाचे काय होईल. हे ऐकून व्याहींच्या नसा घट्ट झाल्या आणि त्यांनी लगेचच आपला हात मागे घेतला आणि निशाने सर्वांना निघून जाण्यास सांगितले. पण ते निघण्यापूर्वी त्या मुलाने त्याने आधीच घेतलेले 20 लाख रुपये परत माझ्या हाती दिले. लग्नाची मिरवणूक निघून गेली होती. आता तिथे लग्नाच्या मंडपात मी खुर्चीवर डोके धरून बसलो होतो, तर बाकीचे नातेवाईक माझ्या मुलीसह त्या माणसाकडे असंख्य प्रश्नांनी पाहत होते. तेवढ्यात संजीव आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी रडलो. मला खूप वाईट वाटले. मी रडत म्हणालो, माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. संजीव, आता कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही. बघ काय झाले आहे. मग तो माणूस माझ्याकडे आला, माझा हात धरला आणि म्हणाला, काका, असे कधीही होणार नाही. माझी बहिणीचे लग्न खूप छान ठिकाणी होईल. माझ्या बहिणीला अजिबात महत्त्व नसलेल्या लोभी लोकांमध्ये नाही. काळजी करू नकोस, ती माझी बहीण आहे, ती माझी जबाबदारी आहे. मी त्याला विचारले, पण बाळा, तू कोण आहेस? मग त्याने आम्हाला सत्य सांगितले, ज्यामुळे आम्ही थक्क झालो. तो म्हणाला, मी तोच मुलगा आहे जो तुम्हाला रेल्वे स्टेशनवर मिळाला आणि ज्याला तुम्ही इतक्या वर्षापासून मदत करत आहात. त्याने स्पष्ट केले की परदेशी
देश शिष्यवृत्ती कार्यक्रम चालवतात, ज्यात काही कार्यक्रमांसाठी अर्ज आणि पात्रता परीक्षा आवश्यक असतात. त्याने कठोर परिश्रम करून परीक्षेत पात्रता मिळवली, ज्यामुळे त्याला लंडनमध्ये BA पदवी मिळवता आली. जेव्हा मी तुम्हाला भेटायला भारतात परतलो, तेव्हा मला कळले की तुमच्या मोठ्या मुलीचे, माझ्या बहिणीचे आज लग्न आहे. मी इतका उत्साहित होतो की माझ्या बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी हे मी ठरवू शकत नव्हतो. मग मी विचार केला, माझ्या बहिणीला निरोप समारंभ का देऊ नये? ते एक हेलिकॉप्टर असेल जे सर्वात वेगळे आणि नेत्रदीपक असेल. हे लक्षात घेऊन मी ताबडतोब हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. दरम्यान माझे काही कर्मचारी, ज्यांना मी लग्नात सर्व व्यवस्था पाहण्यासाठी आधीच पाठवले होते, तो सर्व गोष्टींवर लक्ष ठेवू शकेल आणि काही अडचण आल्यास मला कळवू शकेल. त्यानेच मला सांगितले होते की कोणत्याही प्रकारच्या गोष्टी घडत आहेत, पण अनमोल काका, आता अजिबात काळजी करू नका, कारण तुमचा मुलगा शिवाय इथे आहे. खरंच मी हे नक्की सांगेन की जेव्हा शिवाईने हे शब्द म्हटले, तेव्हा मला एक नवीन ऊर्जेची लाट जाणवली. मी लगेचच त्याला मोठ्या उत्कंठेने मिठी मारली. आज मला खरोखर असे वाटले की जणू माझा स्वतःचा मुलगा इतक्या वर्षांनी परत आला आहे. ती शिवायला ओळखत नव्हती, पण त्याच क्षणी तिने त्याला मिठी मारली आणि अश्रू ढाळले. जणू काही ती तिच्या भावापासून खूप वर्षांपासून वेगळी आहे. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. संजीवने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, खरोखरच अमूल्य, आज तुझा विचार बरोबर असल्याचे सिद्ध झाले. तू अगदी बरोबर होतास. हा मुलगा खोटे बोलत नव्हता. तू त्याच्या डोळ्यात जे पाहिले ते खोटे नव्हते, तर सत्य होते. आणि बघ, त्या दिवशी तुझ्या दयाळूपणाने तुझे कुटुंब तुटण्यापासून वाचवले. आणि यानंतर शिवाय आम्हा सर्वांना त्याच्यासोबत तो लंडनला घेऊन गेला. त्याची कीर्ती पाहून आम्हाला विश्वासच बसत नव्हता की हा तोच मुलगा आहे जो त्या दिवशी रेल्वे स्टेशनवर फॉर्मची फी भरण्यासाठी आपली पुस्तके विकत होता. आणि आज त्याला कशाचीही कमतरता नाही. जवळजवळ संपूर्ण कुटुंब 15 दिवस शिवायच्या विल्लामध्ये राहिले. शिवाय सुनैनाला लंडनच्या सर्वोत्तम त्वचारोग तज्ज्ञांकडे घेऊन गेला, ज्यांच्या उपचारांनी काही दिवसातच सुनैनाला फरक पडला. ती हळूहळू बरी होऊ लागली. आमच्या नोकरीमुळे आम्ही तिथे जास्त काळ राहू शकलो नाही, म्हणून आम्ही भारतात परतलो. पण शिवाय आम्हाला दर महिन्याला काही दिवस त्यांच्या खाजगी विमानाने लंडनला जायचे, जेणेकरून सुनैनाच्या उपचारांना अडचण येऊ नये. 6 महिन्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. शिवायने सुनैनासाठी एक योग्य जोडीदार शोधला. तो मुलगा हिऱ्यांचा व्यापारी होता. ते आमच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होते. पण शिवाय हा सामना आयोजित करत असल्याने तिथे आमची ओळख शिवायचे पालक म्हणून झाली. तिथे आम्हाला शिवायचे पालक म्हणून ओळखले जायचे. म्हणूनच आम्हाला अजिबात कमीपणा वाटला नाही. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी हुंड्यात 1 रुपयाही मागितला नाही. ते केवळ श्रीमंत नव्हते, तर मनानेही उदार होते. त्यांना पहिल्याच नजरेत सुनैना आवडली आणि माझ्या मुलीचे लग्न सर्व व्यवस्थांसह पार पडले. आज मी माझ्या घरी माझ्या पत्नी आणि लहान मुलीसह शांततेत राहतो. शिवाय जवळजवळ दर महिन्याला आम्हाला भेटायला येतो किंवा काही दिवसांसाठी आम्हाला घरी बोलवतो. त्याने स्वतःसाठी एक मुलगी शोधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. लग्न कसे असेल याची मी कल्पना करू शकत नाही. मी रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या एका मुलाकडे सोपवले आहे, ज्याच्या आयुष्यात मी प्रथम थोडेसे योगदान देईन आणि नंतर तो आमचे संपूर्ण जीवन पूर्णपणे बदलेल. माझ्या मुली, ज्यांना नेहमीच भावाची आठवण येत असे, त्यांना शिवाईने भरून काढले आहे. एक काळ असा होता की रक्षाबंधनाच्या दिवशी आमचे घर रिकामे असायचे, पण आज ते हास्य आणि मजेने भरलेले असते. सुनैना देखील तिच्या सासरच्या घरी तिच्या पतीसोबत खूप आनंदी आहे. त्याची दुसऱ्या शहरात बदली आधीच झाली आहे. आता मला आशा आहे की माझ्या शिवाय लवकरच एका चांगल्या मुलीशी लग्न करेल, जी त्याचे आयुष्य आनंदाने भरून टाकेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.